विश्ववंदनीय विश्वशांतीदूत प्रज्ञाशील समाधीचे उद्गाता महान करुणावान करुणेचा सागर तथागत सम्यक संबुद्ध तथागतांचा पावन पवित्र सद्धम्म, त्या सद्धम्माचा सातत्याने प्रचार आणि प्रसार करणारा सदा पूजनीय भिक्खू संघ, बुद्ध धम्म आणि संघ या महान तीन रत्नाची आम्हा सर्वांना माहिती करून देणारी, आम्हा सर्वांचा आधारस्तंभ, भारतीय घटनेचे शिल्पकार बोधिसत्व गुणपेतांग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीमध्ये शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहतो. आज या मंगलमय प्रसंगी वर्षावासाच्या पवित्र अशा कालखंडामध्ये आपल्या जिजाऊ नगर येथील सम्राट अशोक ध्यान सांद्रा केंद्र या ठिकाणी आपण दैनंदिन धम्मसंस्काराच्या निमित्ताने उपस्थित राहत असतात. या निमित्ताने आपणा सर्वांच्या हितासाठी, सुखासाठी आणि कल्याणासाठी व त्याचप्रमाणे सातत्याने आपल्या प्युरिटी ऑफ माइंड या यूट्यूब चॅनलच्या द्वारा धम्मदेशना श्रवण करून आपल्या जीवनामध्ये अनंत आणि असीम पुण्य संपादन करणारे सर्व श्रद्धा संपन्न उपासक उपासिका आपणा सर्वांच्या हितासाठी, सुखासाठी आणि कल्याणासाठी तथागतांच्या श्रेष्ठ धम्मदेशनेला प्रारंभ करतो. आपण सर्वांनी शांत चित्ताने, एकाग्र चित्ताने तथागतांच्या श्रेष्ठ धम्मदेशनेला श्रवण करावे, ग्रहण करावे. या मंगलमय प्रसंगी आपणा सर्वांच्या हितासाठी, सुखासाठी आणि कल्याणासाठी एका छोट्या गाथेच्या द्वारा धम्म उपदेश देण्याचा प्रयत्न करतो. धम्मपद नावाचा एक छोटासा ग्रंथ आहे बौद्ध साहित्यामध्ये, अत्यंत महत्त्वपूर्ण असा ग्रंथ आहे. एका गाथेमध्ये भगवंताच्या संपूर्ण धम्माचा सार आपल्याला त्या धम्मपद या ग्रंथामध्ये पाहायला मिळतो. तर त्यामध्येच एक गाथा आहे, ज्या गाथेचा सार म्हणजे संसारामध्ये जीवन जगणाऱ्या प्रत्येक मनुष्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. तसं अनेक वेळा त्या गाथेवरती उपदेश केला गेला आहे, परंतु आज या प्रसंगी असं वाटलं मला की त्या गाथेमध्ये तुम्हाला उपदेश करावा. तसं भगवंताची प्रत्येकच गाथा अत्यंत महत्त्वपूर्णच असते. बुद्ध वचन म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये सारच असतो. 4 प्रकारच्या गोष्टी जर आपल्या जीवनामध्ये आपण धारण केल्या, ज्यांना असं वाटतं की माझं जीवन मी अत्यंत सुखपूर्वक जगावं, सुखपूर्वक जीवन जगण्यासाठी हे 4 सिद्धांत ज्या गाथेमध्ये भगवंताने सांगितले, त्या 4 सिद्धांताला जर आपण धारण केलं व त्यानुसार जर जीवन जगण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच आपल्या जीवनामध्ये आपल्याला सुखाच्या मार्गाकडे घेऊन जाण्यासाठी त्या तत्वज्ञानाचा लाभ होऊ शकतो. तर भगवंत असे म्हणतात की सर्वप्रथम जे मनुष्याला आवश्यक असणारं तत्व आहे आरोग्य परमा लाभा. दुसरं तत्व आहे संतुष्टी परमं धनम. तिसरं तत्व आहे विसास प्रमा याती. आणि चौथं तत्व आहे निब्बानं परमं सुखम. म्हणजे 4 गोष्टी सांगितल्या बघा भगवंताने. पहिली गोष्ट आहे आरोग्य परमा लाभा, म्हणजे आरोग्य मनुष्याच्या जीवनातला सर्वात मोठा लाभ आहे. संतुष्टी परमं धनम, समाधानासारखं धन या संसारामध्ये दुसरं कोणतं नाही आहे. विसास प्रमा याती, याती म्हणजे नातं, विश्वासासारखं नातं या संसारामध्ये दुसरं कोणतंच नाही आहे.
आणि निब्बानं परमं सुखं, निर्वाणासारखं सुख या संसारामध्ये दुसरं कोणतंच नाही. हे चार तत्व, हे चार सिद्धांत भगवंताने बघा या गाथेमध्ये सांगितले. आरोग्य परमा लाभा. आरोग्य हा सर्वात मोठा लाभ आहे मनुष्याच्या जीवनामध्ये, असं भगवंताने म्हटलं. मग आरोग्य कोणतं नेमकं? कोणतं आरोग्य? कसं म्हणसाल तुम्ही आरोग्याला? कोणतं आरोग्य पाहिजे? मानसिक आणि शारीरिक. आरोग्य दोन प्रकारचे, मानसिक आरोग्य सुद्धा आणि शारीरिक आरोग्य सुद्धा. म्हणजे भगवंत असे म्हणतात की हा सर्वात मोठा लाभ आहे मनुष्याच्या जीवनामधला. संपत्ती परमं लाभा असं भगवंताने नाही म्हटलं. म्हणजे संपत्ती प्राप्त होणे हा मनुष्याच्या जीवनातला लाभ आहे असं भगवंताने नाही म्हटलं. किंवा एखादं पद प्राप्त होणे त्याला सुद्धा भगवंताने लाभ म्हटलं नाही. किंवा आपल्याला सौंदर्य प्राप्त होणे याला सुद्धा भगवंताने लाभ म्हटलं नाही. तर आरोग्य परमा लाभ म्हणजे आरोग्य हा सर्वात मोठा लाभ आपल्या जीवनातला आहे असं भगवंताने म्हटलेलं आहे. मानसिक आणि शारीरिक आरोग्य. तर हे आरोग्य आपल्याला कसं प्राप्त करावं, हे आरोग्य आपण कसं म्हणजे प्राप्त केलं पाहिजे? तर शारीरिक आरोग्य प्राप्त करण्यासाठी म्हणजे दोन्ही गोष्टी आहेत. म्हणजे सुखाचा आधार या दोन्ही गोष्टीचा आपल्या जीवनामध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. कारण शरीर जर तुमचं सुदृढ नसेल, शरीर जर बलवान नसेल, शरीर जर सशक्त नसेल तर तुम्ही धम्मश्रवण करू शकत नाही. आणि जर समजून घ्या तुमचं शरीर सुदृढ आहे, बलवान आहे, पण तुमच्या मनाची मानसिकता जर चांगली नसेल तरी सुद्धा तुम्ही धम्मश्रवण करू शकत नाही. म्हणजे धम्मश्रवण करण्यासाठी या दोन्ही गोष्टी अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत. शरीर चांगलं असावं आणि मन सुद्धा चांगलं असावं. शरीर आणि मन ह्या दोन्ही गोष्टी जर चांगल्या असतील तर आपण धम्मदेशनेला श्रवण करू शकतो, अन्यथा धम्मदेशनेला श्रवण करू शकत नाही. किंवा जे काही सत्य आपल्याला प्राप्त करायचं आहे तर ते सत्य सुद्धा आपण प्राप्त करू शकत नाही. जसं सिद्धार्थ गौतम बघा 6 वर्षापर्यंत तपश्चर्या करत होते. 6 वर्ष तपश्चर्या केल्यानंतर त्यांचं शरीर पूर्णपणे अशक्त झालं, एक कृश झालं. आणि ते असा विचार करतात की मी जर एवढी तपश्चर्या केली, 6 वर्ष मी कुठल्याही प्रकारचं अन्न ग्रहण केलं नाही, म्हणजे अन्न ग्रहण करायचे पण किती अत्यंत मोजकं, केवळ शरीर जिवंत राहण्यासाठी एवढं ते अन्न ग्रहण करायचं. मग ते असा विचार करतात की कारण पूर्वीच्या काळामध्ये अशी मान्यता होती की कमी अन्न केल्यामुळे लवकर आपल्याला ज्ञानप्राप्ती होत असते. आणि त्यामुळे ऋषी मुनी तपस्वी अन्न खूप कमी खायचे. कधी कधी फळावर राहायचे, कधी कधी 1 घास 2 घास 5 घास 7 घास अशा पद्धतीने. म्हणजे हळूहळू अन्नाची जी मात्रा आहे तर ती मात्रा त्यांनी कमी केली होती. सुरुवातीला ते 7 घरं मागायचे, 7 घरं मागणं झालं की 6 घरं, नंतर 5 घरं 4 घरं 3 घरं 2 घरं, मग कधी कधी केवळ 7 वाट्या ते भोजन ग्रहण करत असत. मग पुन्हा 6 5 3 4 2, मग कधी कधी 1 दिवस आड करून भोजन ग्रहण करत, कधी 2 दिवस आड करून, कधी 3 दिवस आड करून, कधी 4 दिवस 5 दिवस, कधी 7 दिवसाला एकदा. म्हणजे अशा पद्धतीने भोजनाची मात्रा शरीराला जशी जशी सवय त्यांनी पाडून घेतली तशा पद्धतीने ते बघा अन्न सेवन करत असत. आणि त्याचा परिणाम असा झाला की त्यांचं शरीर पूर्ण कृश झालं. मग ते चिंतन करतात की अरे मी एवढं अन्न कमी सेवन करत आहे तरी सुद्धा मला काही ज्ञानप्राप्ती होत नाही. हा मार्ग मग चुकीचा आहे. मग तो मार्ग ते त्यागून देत असतात. कारण मनुष्य कितीही सशक्त असेल किंवा मनुष्य कितीही अशक्त असेल तरी मनुष्याचं जे मन आहे ते मन मात्र काम करत असते. असं लोक बोलताना म्हणतात की शरीर थकते, मन काही थकत नाही. मन हे नेहमी
क्रियाशील असते, मन हे नेहमी काम करणार असते. तर मनुष्याचं मन आणि शरीर धम्म तत्वज्ञानाला अंगीकार करण्यासाठी किंवा धम्म तत्वज्ञानाला संपादन करण्यासाठी मनुष्याच्या या दोन्ही अवस्था असणं अत्यंत गरजेचं आहे. कारण शरीर जर आपलं प्रमादामध्ये असेल, शरीर जर आपलं आळसामध्ये असेल, शरीर जर आपलं थकलेलं असेल, तर धम्म श्रवण नाही करू शकत आपण. कारण धम्म श्रवण करण्यासाठी सजगता, जागरूकता आपल्या मनामध्ये असणं अत्यंत गरजेचं आहे. आपण जर जागरूक असेल, सजग असेल, तर आपण धम्म श्रवण करू शकतो. पण आपण जागरूक नसेल, सजग नसेल, तर धम्म कसं काय श्रवण करणार आहे? मनुष्याचं जर चित्त एकदम प्रसन्न नसेल, आनंदी नसेल, प्रमादामध्ये असेल, आळसामध्ये असेल. कारण भगवंताच्या काळामध्ये बघा, एक प्रसंग मी नेहमी सांगत असतो. जेव्हा राजा प्रसेनजित भगवंताची देशना श्रवण करण्यासाठी बसले, आणि पूर्वीच्या काळामध्ये काय असायचं की भगवंत रात्रंदिवस धम्मदेशना द्यायचे. म्हणजे जेवढ्या वेळापर्यंत भगवंत धम्मदेशना देतील तेवढ्या वेळापर्यंत भगवंत धम्मदेशना देत असत. आणि भगवंताची जर पाठ दुखू लागली तर भगवंत सारीपुत्त भक्तीवर म्हणायचे की सारीपुत्त, आता मी थकलो, भिक्खू संघ प्रसन्न आहे, उपासक उपासिका प्रसन्न आहे, तुम्ही त्यांना उपदेश करावा. कारण भगवंताच्या उपदेशाला कंटिन्यू करण्याची क्षमता फक्त भक्ती सारीपुत्तमध्ये होते. म्हणजे एखादा विषय जर अर्धा भगवंत राहिले आणि सोडून दिला, त्याला तोच विषय कंटिन्यू करण्याची प्रज्ञा फक्त सारीपुत्त भक्तीमध्ये होती. अन्य कोण्याही भिक्षूमध्ये ती पावर नव्हती किंवा तशा प्रकारची प्रज्ञा नव्हती. कारण भगवंताचा उजवा हात सारीपुत्त भक्तीला म्हटलं जाते. प्रज्ञेमध्ये भगवंताच्या नंतर जर अग्र कोणी असेल तर ते म्हणजे सारीपुत्त भक्ती होते. आणि त्यामुळे भगवंत जेव्हा देशना द्यायचे तर रात्रंदिवस देशना अशा चालत असत. एकदा राजा प्रसेनला असं वाटलं की चला भगवंताची देशना आपण श्रवण करायला जाऊया. आणि देशना श्रवण करायला जात असताना मग त्याला माहिती होतं की भगवंताच्या देशना रात्रभर चालत असत. आणि कधी कधी असं होते की एखादा प्रतिष्ठित व्यक्ती असेल तर तो अर्ध्यातून उठून जात नाही, कारण त्याला ती शोभण्यासारखी गोष्ट नसते. मग त्याला असं वाटतं की आता भगवंत किती बोलतात आणि किती नाही, त्यापेक्षा आपण थोडं भोजन करून जावं, म्हणजे पुन्हा आपल्याला उठून येण्याची गरज नाही. तर भोजन करतो. तर राजा प्रसेनचा जरा स्वभाव म्हणजे खाणारा असतो, त्याला खाणं जरा जास्त प्रिय असते. मग तो खाता खाता थोडंसं जास्त खाऊन घेतो. जास्त खाऊन घेतल्यानंतर तो बसतो. आता प्रतिष्ठित लोक असतात, भिक्षू असतात, भिकुणी असतात, मग राजे लोक बसले असतात, श्रेष्ठी लोक बसले असतात, सर्वसामान्य लोक. तर आपल्या प्रतिष्ठेला अनुसरून लोक बसत असतात. तर राजा समोरच बसतो भगवंताच्या, भगवंत देशना देत असतात. तर देशना देत असताना मग थोड्या वेळापर्यंत तो अत्यंत प्रसन्न चित्ताने ऐकतो. पण कसं असतं, भोजन सुद्धा एक प्रकारे नशा असते. म्हणजे व्यवस्थित जर केलं तर ठीक, नाहीतर ते एक प्रकारची नशा असते भोजन सुद्धा. मग त्याला थोडं हळूहळू हळूहळू ती नशा चढू लागली. बरं, कधी कधी असं होते की मनुष्य झोपेसोबत आणखी सुद्धा क्रिया करत असतो, आहे की नाही? आणखी क्रिया करतो. कोणाला घोरायची सवय असते, आहे की नाही? कोणाला झोपेमध्ये म्हणजे वेगळ्या प्रकारचा आवाज काढायची सवय असते. आणि तो हळूहळू हळूहळू आवाज निघू लागला, हळूहळू निघू लागला, थोडा थोडा मोठा मोठा होऊ लागला, लोकांचं चित्त भटकू लागलं. तर भगवंताने विषय बदलला, विषय बदलला आणि भगवंताने घेतला राजावरती विषय. लगेच भगवंत असे म्हणतात की अरे, त्याच्या बाजूला एक सुदर्शन नावाचा अंगरक्षक बसलेला असतो. तर भगवंत म्हणतात की अरे अंगरक्षक, तू कोण आहे? तो म्हणतो भगवान मी सुदर्शन आहे, तुझं काम काय आहे? तर तो म्हणतो भगवान, राजाचा मी अंग रक्षक आहे, राजाच्या शरीराची मला रक्षा करायची आहे. भगवंत म्हणते अरे, जे शरीर प्रमादामध्ये जात आहे, आळसामध्ये जात आहे, अशा शरीराची तू काय रक्षा करत आहेस? असं म्हटल्याबरोबर राजा जागरूक झाला. कारण त्याला संदर्भात बोलत होते, तर तो जागी झाला. आणि भगवंत बोलू लागले की भोजन कसं अधिक केल्यामुळे मनुष्याला काय हानी होत असते, शरीर आरोग्य किती महत्वपूर्ण आहे, प्रमादामध्ये मनुष्य कसा राहत असतो.
असं सांगत असताना मग भगवंत त्याला सांगतात की राजन, तुम्ही एक ही गाथा पाठ करा. राजा राजा आहे. राजा म्हणते आता मी कुठं पाठ करू भगवान. मग राजा सुदर्शनला म्हणतो की सुदर्शन, ही गाथा तू पाठ कर, तुला मी कारशा पण देतो, आणि जेव्हा जेव्हा मी भोजनाला बसेल तेव्हा तेव्हा ही गाथा तू म्हणायची. मग राजा भोजनाला बसला की सुदर्शनला आठवलं. सुदर्शन मग तो गाथा म्हणायचा. मग गाथा म्हणायचा, त्या गाथेचा अर्थ असा आहे की भोजन करताना भोजनाची मात्रा जाणावी, म्हणजे योग्य प्रकारचं भोजन करावं, जेवढं आवश्यक आहे तेवढंच भोजन करावं, अधिकचं भोजन करू नये. अधिकचं भोजन केल्यामुळे मनुष्य प्रमादामध्ये पडतो, आळसामध्ये पडतो. असं म्हटलं की राजाला एकदम राग यायचा. त्याला खायला समजा आवडीचं असायचं, कारण खाणाऱ्या माणसाला जर खाऊ नको म्हणलं कसं वाटेल, त्याला एकदम राग यायचा. पण तो सुरुवातीलाच म्हणायचा भगवंत असे म्हणाले. भगवंत असे म्हणाले का मग ते शांत बसायचे. मग हळूहळू त्याचं भोजन कमी होऊ लागलं. हळूहळू 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 त्याचं भोजन कमी कमी झालं. शेवटी मात्र त्याचं शरीर एकदम स्थूल झालं, हलकं झालं. आणि मग तो भगवंताकडे जातो आणि भगवंताला म्हणतो, भगवान किती आश्चर्य आहे, भगवान केवळ माझ्या मनाचंच संरक्षण करत नाहीत तर माझ्या शरीराचं सुद्धा संरक्षण करतात. म्हणजे मनुष्याच्या मनामध्ये शरीर आणि मन या दोन्ही गोष्टी अत्यंत महत्वपूर्ण आहेत. कारण आरोग्य परमा लाभा असं भगवंतांनी म्हटलं आहे. म्हणजे शरीराचं आरोग्य, शरीर जर तुमचं हलकं असेल, म्हणजे तुमच्या जी तुमची बॉडी आहे, म्हणजे तुमच्या बॉडीला अनुसरून जशा पद्धतीने तुम्ही स्वतःला तयार करत असाल, तर भगवंत असे म्हणतात की मन आणि शरीर, जर तुम्हाला धम्म ज्ञान अवगत करायचं आहे किंवा धम्माला तुम्हाला समोर समोर प्रगती करायची आहे, तर तुमचं शरीर सुद्धा अत्यंत महत्वपूर्ण आहे. आणि मन सुद्धा अत्यंत महत्वपूर्ण आहे. कारण मन तर अत्यंत महत्वपूर्ण आहे. कारण मन जर चंचल असेल, मन जर आपलं दुर्दम्य असेल, मन जर कठीण असेल किंवा वेगवेगळ्या विषयामध्ये जर आपलं मन वळत असेल, चंचल मन असेल, तर आपण धम्म काही श्रवण करू शकत नाही. आणि त्यामुळे धम्म श्रवण करत असताना मन आणि शरीर या दोन्ही गोष्टी अत्यंत महत्वपूर्ण आहे असं भगवंतांनी म्हटलं आहे. तर मग हे आरोग्य प्राप्त कसं करावं. जसं शरीर आहे, शरीरात समजा व्यायाम करून ऐक ना किंवा अन्न कमी करून आपण शरीराला कमी करू शकतो. पण मनाला बलवान कसं करावं, मनाचं आरोग्य आपण कसं वाढवावं, तर भगवंताने बघा सम्यक व्यायाम सांगितला. आर्य अष्टांगिक मार्गामध्ये सम्यक व्यायाम हे एक सूत्र आहे की नाही. सम्यक व्यायाम म्हणजे काय, आर्य अष्टांगिक मार्ग की नाही, सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प, सम्यक वाचा, सम्यक कर्मांत, सम्यक आजीविका, सम्यक व्यायाम, सम्यक स्मृती आणि सम्यक समाधी. तर सम्यक व्यायाम म्हणजे काय, सम्यक व्यायाम म्हणजे 4 प्रकारच्या चित्त प्रवृत्ती, म्हणजे 4 प्रकारच्या चित्त प्रवृत्ती म्हणजे मनामध्ये उत्पन्न होणारे विचार. व्यायाम, मनाचा व्यायाम कसा करायचा असतो, जसं एक कुशल विचार उत्पन्न झाला, एक मनामध्ये आपल्या कुशल विचार उत्पन्न झाला, तर तुम्हाला ते कळालं पाहिजे की माझ्या चित्तामध्ये या क्षणी कुशल विचार उत्पन्न झाला. असं जर तुम्हाला कळालं तर समजून घ्या तुम्ही एक प्रकारच्या चित्त प्रवृत्तीचा व्यायाम करत आहात. त्या क्षणी तुमची स्मृती जागरूक असली पाहिजे की या क्षणी माझ्या चित्तामध्ये एक कुशल विचार उत्पन्न झालेला आहे. मग कुशल विचार तुमच्या चित्तामध्ये उत्पन्न झाला तर काय करसाल तुम्ही, तुमच्या चित्तामध्ये कुशल विचार उत्पन्न झाला काय करसाल, त्या विचाराचं म्हणजे तो विचार आपण पूर्ण करूया. जसं समजून घ्या, दान करण्याचा विचार मनामध्ये उत्पन्न झाला, फक्त मनामध्ये उत्पन्न झाला, तर जोपर्यंत आपण प्रॅक्टिकली करत नाही तोपर्यंत ती क्रिया पूर्ण होईल का नाही. म्हणजे मनामध्ये विचार उत्पन्न होणे हे सुद्धा कुशल कर्म आहे. म्हणजे तुम्ही करा किंवा नका करू तो भाग वेगळा, पण एक क्षणभर तुमच्या चित्तामध्ये विचार उत्पन्न झाला की या क्षणी माझ्या चित्तामध्ये दान कर्म करण्याचा विचार उत्पन्न झाला, शील पालन करण्याचा विचार उत्पन्न झाला, मैत्री भावना करण्याचा विचार उत्पन्न झाला.
म्हणजे जो कुशल विचार आहे तो उत्पन्न झाला, पण हे जर तुम्हाला कळालं की आता या क्षणी माझ्या चित्तामध्ये हा विचार उत्पन्न झाला, तर एक प्रकारचा व्यायाम तुम्ही केला. दुसरी गोष्ट, तुम्ही विचार उत्पन्न झाला, त्या विचाराला तुम्ही पूर्ण केलं की अरे हा विचार चांगला आहे, या विचाराला मी वाढवलं पाहिजे आणि कृती मी पूर्ण केली पाहिजे. तर दोन प्रकारचा व्यायाम तुम्ही केला. कुशल विचार उत्पन्न होणे, त्याला जाणणे आणि ते प्रत्यक्ष पूर्ण करणे, दोन प्रकारचा हा व्यायाम आपण करतो. अकुशल विचार उत्पन्न झाला, आपल्या मनामध्ये अकुशल विचार उत्पन्न झाला असं जाणणे. आता या क्षणी माझ्या चित्तामध्ये अकुशल विचार उत्पन्न झाला असं त्याला समजून घेणे, त्याला ओळखणे, त्याला पाहणे की आता या क्षणी माझ्या चित्तामध्ये अकुशल विचार उत्पन्न झाला, असं जर तुम्ही जाणत असाल तर तिसऱ्या प्रकारच्या चित्त प्रवृत्तीचा तुम्ही अभ्यास करता. मग अकुशल विचार उत्पन्न झाला मग काय करसाल, काय करायला पाहिजे, काय करसाल? तर कुणाला अपशब्द बोलण्याचा विचार उत्पन्न झाला, समजून घ्या, असं काय करसाल मग? बोलून टाकसाल. मग बोलून टाकला तर मग अभ्यास नाही झाला. जर तुम्ही त्याला रोखून धरलं, म्हणजे अकुशल विचार उत्पन्न झाला हे तुम्ही जाणलं, हे तुम्ही ओळखलं, पण ती कृती तुम्ही पूर्ण केली नाही, म्हणजे त्याला तुम्ही रोखून धरलं, तर तिथे तुमचा चौथ्या प्रकारचा व्यायाम सफल झाला. पण होते असं, कार्यक्रम निघून जातो आहे की नाही, अपशब्द बोलून जाते, वाद होऊन जाते, अकुशल कर्म होऊन जाते आणि नंतर म्हणजे अरे उगाच केलं, म्हणजे हे काय करायला पाहिजे नव्हतं. म्हणजे काम आपल्याकडून होऊन जाते आणि ते झाल्यानंतर आपल्याला पश्चाताप होते की अरे रे रे हे उगाच केलं. असं जेव्हा होते तर तेव्हा तो व्यायाम पूर्ण होत नाही. आणि म्हणून तर चित्ताला, म्हणजे मनाला महत्वाचं स्थान दिलं भगवंताने. फार कमी लोक या गोष्टीला जाणतात, कारण आपल्याकडून कृती होते तेव्हा आपली स्मृती बिलकुल जागरूक नसते. म्हणजे तेव्हा माराचा एवढा प्रभाव झालेला असतो आपल्या चित्तावरती, आपल्या मनावरती, की त्या क्षणी चांगलं काय आणि वाईट काय बिलकुल कळत नाही. कोणी जर म्हणत असेल की हे चांगलं आहे, तो मोके बस तुला काहीच कळत नाही, मला सगळं कळत, आणि आपण ते बोलून टाकतो, करून टाकतो, आहे की नाही. म्हणजे जेव्हा वाईट मनुष्य करत असतो किंवा वाईट कर्म करतो, तर तिथे त्या क्षणी त्याला कोणी समजून सांगण्याचा प्रयत्न करत असेल तर तो त्या क्षणी काही ऐकत नाही, कारण त्याच्या चित्तावरती अकुशल विचारांचा प्रभाव अधिक झालेला असतो आणि त्याला स्वतःच्या मनाला संयमित ठेवण्याची सवय लागलेली नसते, कारण तो व्यायाम कधी करतच नाही. तो कधी जाणतच नाही की माझ्या चित्तात विचार उत्पन्न झालेला हा अकुशल आहे आणि या चित्तामुळे, या विचारामुळे मला हानी पोचू शकते किंवा मला दुःख सुद्धा प्राप्त होऊ शकते. परंतु जेव्हा कृती होते मनुष्याकडून तेव्हा मात्र पश्चाताप होत असतो, तर त्याचा तो हा योग्य प्रकारचा व्यायाम ठरल्या जात नाही. पण या चारही प्रकारच्या चित्ताचा व्यायाम, चित्त प्रवृत्तीला समजून घेणे आणि त्यानुसार जर आपण जीवन जगण्याचा बघा प्रयत्न केला तर खऱ्या अर्थाने आपला व्यायाम होत असतो. मग चित्त प्रवृत्ती जेव्हा आपण जे त्या चित्त प्रवृत्तीला जेव्हा आपण समजून घेत असतो, म्हणजे मनामध्ये जर तुमच्या विचार उत्पन्न होत आहेत आणि त्याला जर तुम्ही रोखत आहात, त्याला तर तुम्ही सांभाळत आहात, समजून घेत आहात, ते अकुशल विचार नष्ट करत आहात, तर तुमच्या मनाचं जे सामर्थ्य आहे किंवा जे मनाची जी तुमच्या कुशल विचारांची प्रगती आहे, तर अधिक अधिक ती कुशल विचाराची प्रगती होऊ शकते. कारण बाबासाहेब काय म्हणतात की माझं मन मजबूत आहे, मला नैतिक बल प्राप्त झाला आहे. तुमचं मन मजबूत व्हावं, तुम्हाला नैतिक बल प्राप्त व्हावं, म्हणून बुद्धाचा धम्म संस्कार मी तुम्हाला देत आहे. कारण मन मजबूत होणं अत्यंत महत्वाचं आहे. मनुष्याचं मन जर मजबूत होत नसेल, कारण मनुष्याचं मन जशा प्रकारचं असेल तशा प्रकारे मनुष्य कार्य करतो. कारण मनोपुवंगमा धम्मा मनो सेठा मनोमया, मनसाचे पद उठे न भासती वा करोती वा ततो न दुःख मनवेते.
चक्कं वहवतो पदम ततोनं सुखमन्वेती छायाव अनपायनी. चांगले विचार उत्पन्न होत असतील, कुशल विचार उत्पन्न होत असतील, तर मनुष्याच्या सोबत सुख तसंच येत असते. जसं स्वतःची सावली स्वतःला कधी सोडून जात नाही. पण मनुष्य जर अकुशल कर्म करत असेल, वाईट कर्म करत असेल, पाप कर्म करत असेल, तर मनुष्याच्या पाठीमागं दुःख तसंच येते, जसं बैलांच्या पायाचा पाठलाग गाडीची चाके करत असतात. म्हणजे कारण मनुष्याचं मन हे मुख्य आहे ना, मन मनोमय आहे. मनात चांगले विचार उत्पन्न होतात आणि मनामध्ये वाईट विचार सुद्धा उत्पन्न होत असतात. कारण मन हे एखाद्या म्हणजे वाहणाऱ्या झऱ्यासारखं असतं. जसा पाण्याचा झरा हा सतत वाहत असतो, त्याला प्रवाह त्याचा कधीही कमी होत नाही. अगदी तशा प्रकारे मनुष्यांच्या विचारांचा प्रवाह हा सतत चालत असतो, त्याला बिलकुल खंड काही नसते. मग चांगले विचार, वाईट विचार, चांगले विचार, वाईट विचार, विचारामागून विचारांचा प्रवाह हा सतत सतत बघा चालतच राहत असतो. आणि त्यामुळे तर भगवंत म्हणतात की मन हे अत्यंत महत्वपूर्ण आहे. कारण तुम्ही या मनाला जर समजून घेसाल, मनाला जर जाणसाल, मनातील विचारांना जाणसाल, मनाच्या स्वभावाला तुम्ही जाणसाल, समजून घेसाल, तर खऱ्या अर्थाने तुमचं मन आरोग्य संपन्न बनू शकते. मग मन सुदृढ कसं बनवावं, तर 3 गोष्टींनी मन आपलं सुदृढ आपण बनवू शकतो. एक, आपण शील पालन करून, शील पालन जर आपण केलं तर आपलं मन मजबूत होऊ शकते. दुसरी गोष्ट दान पुण्य करून, आणि तिसरी गोष्ट प्रज्ञेचा अभ्यास करून, ज्याला आपण आनापानसती म्हणतो, ज्याला आपण विपश्यना भावना म्हणतो, ज्याला आपण समाधी भावना म्हणतो. म्हणजे या 3 मार्गाच्या द्वारा आपण आपल्या मनाला बलवान करत असतो, मनाला सुदृढ करत असतो. कारण भगवंत असे म्हणतो की भिक्खूंनो, मी अनुभवपूर्वक सांगत आहे. कारण मी माझ्या जीवनामध्ये शीलाचं पालन केलं, मी माझ्या जीवनामध्ये दान पुण्य केलं, मी माझ्या जीवनामध्ये मैत्री भावना केली, आनापान केली, विपश्यना केली, समाधी भावना केली, आणि ज्या सुखाची मी आज अनुभूती घेत आहो, हे सर्व काही मी केलेल्या चांगल्या कर्माचा परिणाम आहे, सुपरिणाम आहे. आणि त्यामुळे तुम्ही सुद्धा, म्हणजे मी जामीन होतो, भगवंत असे म्हणतात की मी जामीनदार होतो. जर तुम्ही मी सांगितलेल्या मार्गाने जर आचरण केलं, तर मी तुमचा जामीनदार होऊ शकतो की तुम्हाला हे नक्कीच सुख प्राप्त होईल. आणि त्यामुळे बघा, आरोग्य परमा लाभा हे भगवंताने अत्यंत महत्त्वपूर्ण असं तत्व सांगितलं. मनाचं आरोग्य सुद्धा आणि शरीराचं आरोग्य सुद्धा. म्हणजे अशा पद्धतीने भगवंत असे म्हणतात की जो मनुष्य मात्रा जाणत असतो, म्हणजे भोजनाची मात्रा सुद्धा आणि विचारांची मात्रा सुद्धा, विचारांची सुद्धा मात्रा जाणली पाहिजे. नाही कधी कधी आपण असं म्हणतो बघा, निवड निरर्थक बोलत राहते, म्हणजे निरर्थक काहीच कामाचं नाही म्हणतात. 1 घंटाभर बोलली, 1 शब्द कामाचा नाही असं म्हणतो ना. कधी कधी आपण घंटाभर बोलते पण शब्द कामाचा बोलत नाही. कधी कधी असं म्हणतो आपण बोलता बोलता, आणि असं म्हटलं जातं, प्रतिभावंतांचे परिष्पर शब्द लाख मोलाचे वाटतात, परंतु सर्वसामान्य व्यक्तींचे हजारो शब्द सारख्याच मोलाचे वाटतात. प्रतिभावंत व्यक्ती जर 1 शब्द बोलला तर लाख मोलाचा वाटते आपल्याला, पण सर्वसामान्य लोक जर हजारो शब्द बोलत असतील, त्याचं काहीच महत्त्व नसते, आहे की नाही. नुसतं बडबड करत राहते, जाऊ द्या म्हणतात, त्याला काय काम आहे का म्हणतात, काम धाम नाही म्हणतात, नुसतं बडबड करत राहते म्हणतात. पण बोलणारा जर व्यवस्थित जर असेल तर त्याने बोलावं असं वाटतं. भगवंत जेव्हा बोलायचे तेव्हा लोक मंत्रमुग्ध होत असत. बाबासाहेब जेव्हा बोलायचे, हजारो लोक ऐक ना एकदम मंत्रमुग्ध होऊन ऐकत असत. कारण एक एक शब्द मनुष्याच्या हिताचा होता, मनुष्याच्या कल्याणाचा होता. आणि त्यामुळे शब्दांची मात्रा सुद्धा जाणली पाहिजे आणि भोजनाची मात्रा सुद्धा आपण जाणली पाहिजे. या संसारात तर लोक दोष देतातच. भगवंत म्हणतात की कमी बोलणाऱ्याला सुद्धा लोक दोष देतात, जास्त बोलणाऱ्याला सुद्धा लोक दोष देतात, आणि काहीच न बोलणाऱ्याला सुद्धा लोक दोष देत असतात. म्हणजे दोष देणार नाही किंवा दोष लागणार नाही असा या संसारामध्ये कोणीही नाही आहे.
प्रत्येक मनुष्याला लोक दोष देतात असं भगवंतांनी म्हटलं आहे. परंतु व्यवस्थित जर मोजकं जर आपण बोललं तर बघा त्याचा लाभ आपल्याला सुद्धा होत असतो आणि इतरांना सुद्धा त्याचा लाभ होत असतो. जसं नाही तर कधी कधी आम्ही बोलता बोलता जशी मजाक करत असतो, म्हणजे भंतेजी जेव्हा आम्ही प्रवासामध्ये जात असतो कधी कधी असं होते की विषय असतो म्हणजे बोलायचा, तसं आम्ही ठरवतो किंवा गाडीमध्ये नेमकं काय बोलायचं आहे, तर तुम्ही काय बोलणार आहात म्हणजे रिपिटेशन होऊ नये. तसं रिपिटेशन झालं तरी काही फरक नाही पडत, पण आम्ही चर्चा करत असतो किंवा रिपिटेशन झालं मग काय बोलणार तुम्ही, मग हा विषय बोलणार, मग तुम्ही काय बोलणार तो विषय बोलला, मग मी बोलतो असं. समजा मग झाला विषय ठरला आणि प्रवचन झालं, व्यवस्थित जर बोलले तर ठीक, नाही तर मग आम्ही म्हणतो म्हणते आजचं भोजन म्हणजे तुमचं मेथीच्या भाजीसारखं झालं. मेथीची भाजी, मेथीची भाजी कशी असते, या दिसायला एवढ्या मोठ्या जुड्या असतात आहे की नाही, आणि निघते किती, एवढी एवढीच निघते आहे की नाही. जे 4-5 जुड्या जेव्हा आपण घेतो तेव्हा त्यातली कुठे एवढी एवढी आपल्या कामाची असते. मग म्हणतो आजचं प्रवचन म्हणजे तुमचं मेथीची भाजी झालेलं आहे, कारण तुम्हाला सांगायचं होतं दुसरंच आणि सांगत बसले तिसरंच. म्हणजे असं कधी कधी होते की मेथीच्या भाजीसारखं होऊन जाते आपलं बोलणं, मग त्याचा काही अर्थ राहत नाही. म्हणजे सांगायचा मुद्दा असतो एक आणि मनुष्य बोलता बोलता दुसऱ्याच विषयाकडे कधीतरी निघून जात असतो. बोलण्याचा प्रवाह असतो आणि त्या बोलण्याच्या प्रवाहामध्ये मनुष्य कधी कधी तिकडे जात असतो. तर आपलं बोलणं हे तसं नाही झालं पाहिजे, आपलं बोलणं हे मुद्देसूद असलं पाहिजे. बाबासाहेब असं म्हणतात की एक भाषण करण्यासाठी ते भाषण मी अनेक वेळा लिहून काढायचो, अनेक वेळा मी त्याचं रिपिटेशन करायचो आणि पुन्हा मी ते लोकांसमोर बोलायचो. कारण बाबासाहेब म्हणतात की मी आयत्या वेळी कोणताही विषय कधी म्हणजे कसं कधी कधी असं म्हणतात ना, काखतलं कालन बाजारात मांडलं, असं कधी माझं झालेलं नाही. कारण काठमांडूला जेव्हा बाबासाहेब भाषण करतात तर तिथे वेळेवर बाबासाहेबांना विषय दिला जातो, बुद्ध की कार्ल मार्क्स. काठमांडूचं फेमस प्रवचन आहे, बाबासाहेबांचं भाषण आहे बघा ते, बुद्ध की कार्ल मार्क्स. तर बाबासाहेब सुरुवातीलाच म्हणतात बुद्ध की कार्ल मार्क्स हा विषय मला दिलेला आहे, परंतु या विषयाबद्दल मला कुठल्याही प्रकारची जाणीव नव्हती की मला आयत्या वेळी हा विषय दिला गेलेला आहे. मी तर बुद्धांची अहिंसा या विषयावरती बोलणार होतो, परंतु संयोजकाने मला हा विषय दिला, तर मी माझ्या ज्ञानाला अनुसरून या विषयाला न्याय देण्याचा प्रयत्न करतो. आणि बाबासाहेब ते बुद्ध की कार्ल मार्क्स या विषयावरती बोलतात. बाबासाहेब बाबासाहेब होते, ते भाषण एकदम प्रसिद्ध आहे, कारण बाबासाहेबांची तेवढी प्रज्ञा, अगाध ज्ञान बाबासाहेबांकडे होतं. परंतु विषय घेऊन बाबासाहेब बोलायचे, अगोदर विषय ठरवायचे की या प्रसंगी आपल्याला हे हे बोलायचं आहे. म्हणजे ज्ञानी व्यक्तींचं, प्रज्ञावान व्यक्तींचं ते विशेष लक्ष नसतं की लोकांच्या लोकप्रवाहाला अनुसरून, कारण बुद्ध सुद्धा बोलत तर असं सहज म्हणून बुद्ध बोलायचे नाही, तर लोकांमध्ये एखादा चर्चेचा विषय असेल किंवा लोकांनी काही प्रश्न विचारले असतील किंवा लोकांच्या चेहऱ्याला जाणून भगवंत उपदेश करत असत, म्हणजे तो उपदेश लोकांच्या हिताचा असला पाहिजे, सुखाचा, कल्याणाचा असला पाहिजे. आणि त्यामुळे भगवंत असे म्हणतात की तुम्हाला सुखपूर्वक जर जीवन जगायचं असेल तर बघा तुम्ही तुमच्या जीवनामध्ये या एका तत्वाचा अंगीकार केला पाहिजे, आरोग्य परमा लाभ. आरोग्याची प्राप्ती आपल्या जीवनामध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण आहे बघा, कारण आज घडीला सध्याच्या घडीला आरोग्य हे अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. कारण आज म्हणजे मनुष्य जीवनामध्ये संपत्ती मनुष्याच्या कामी येत नाही बघा. म्हणजे निसर्गाने दिलेलं जे शरीर आहे, 3.5 हाताचं शरीर आहे, हे एवढं बहुमूल्य आहे की याची तुलनाच होऊ शकत नाही, या शरीराची किंमतच होऊ शकत नाही. म्हणजे तुम्ही कितीही पैसा खर्च केला तर निसर्गाने दिलेलं जसं शरीर असते तसं शरीर पुन्हा होऊ शकत नाही. आपले जर डोळे गेले तर तुम्ही डोळे कितीही भारीचे बसवा, पहिल्या डोळ्यासारखे ते असू शकत नाही. आपल्या शरीराचे समजा कान गेले, ऐक नाही, डोळे गेले, कान गेले किंवा पाय गेला, हात गेला, किडनी गेली किंवा कुठल्याही शरीराचा एखादा अवयव जाऊ द्या,
पुन्हा मात्र आपण कितीही पैसे खर्च केले आणि तो अवयव आपण घेतला तर पहिल्यासारखा तो काम करत नाही. कारण डॉक्टर तुम्हाला सांगते की आता पहिल्यासारखं तुम्ही तुमच्या जीवनाकडे बघू नका. तुम्हाला आता काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे. कारण हे नैसर्गिक नाही आहे, हे आर्टिफिशियल आहे, म्हणजे बनवल्या गेलेलं आहे. आणि त्यामुळे मनुष्याचं आरोग्य बघा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. बघा अनेक लोक सकाळी दुपारी संध्याकाळी म्हणजे गोळ्या घेतल्याशिवाय बघा लोकांचं जीवन जात नाही. अर्ध अधिक आयुष्य लोकांचं गोळ्या घेण्यात जाते. लोक असं बोलतात कधी कधी भंतीजी, आता जे उरलेलं आयुष्य आहे ते फक्त गोळ्यावरती चालू आहे. गोळी बंद झाली का कार्यक्रम बिघडला. ऐका, शुगरची गोळी घ्या, बीपीची गोळी घ्या, काय काय वेगवेगळ्या प्रकारच्या गोळ्या बघा मनुष्यांना घ्याव्या लागत असतात. भगवंत असे म्हणतात की जर शरीराची योग्य वयामध्ये योग्य प्रकारे जर काळजी घेतली तर त्याचा बघा लाभ होत असतो. म्हणून तर भिक्षूंना भगवंत म्हणतात की भिक्षूंनो एक आहारी तुम्ही राहिल्या पाहिजे. त्यामागचा उद्देशच तो आहे. एक आहारी राहिल्यामुळे म्हणजे आरोग्य संतुलित राहत असते. त्याचं जे प्रमाण आहे ते प्रमाण बरोबर संतुलित राहत असते. कारण मनुष्याच्या जीवनामध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. एक आहारी राहिल्या पाहिजे. उपोषण म्हणून तर सांगलं, उपासक उपासिकेंना उपोषण कशासाठी सांगितलं? त्याच्यासाठी सांगितलं उपोषण की किमान 8 दिवसातून तुम्ही 1 दिवस एक आहारी झालं पाहिजे. म्हणजे महिन्यातून किमान 4 दिवस तुम्ही एक आहारी झालं पाहिजे. मग कधी कधी लोक 1 महिना सुद्धा करतात, 2-2 महिना, 3-3 महिना सुद्धा. मी तर स्पष्टपणे असं कधी कधी बोलत असतो, बोलता लोकांना सांगतो की बाकीचं काही पालन हो का न हो, भोजन शरीर जरी चांगलं झालं 3 महिन्यामध्ये तरी समजून घ्या वर्षाला सफळ झाला आपला. म्हणजे आरोग्याचा लाभ जरी झाला समजून घ्या. कारण बाकी आपण संसारामध्ये तो कधी कधी आपल्याकडून काही गोष्टी होत नाहीत, पण किमान आरोग्याचा लाभ जरी तुम्हाला झाला तरी तुमचा वर्षावास सफल झाला असं समजून घ्यायचं. कारण मनुष्याच्या जीवनामध्ये बघा हे अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. या धावपळीच्या जीवनामध्ये स्वतःकडे मनुष्याला लक्ष देणं होत नाही. ऐका, मनुष्य धावपळ करत असतो आणि तरी सुद्धा स्वतःकडे मात्र विशेष लक्ष दिलं पाहिजे. कधी कधी असं होते की आयुष्यभर आपण धनसंपदा कमावतो आणि कमावलेली धनसंपत्ती मग आजारामध्ये खर्च करत राहतो. म्हणजे आयुष्य मनुष्य धावपळ करते, रात्रंदिवस म्हणजे कष्ट करते, मेहनत करते, परिश्रम करते आणि कमावलेली संपत्ती मग सगळी आजारामध्ये निघून जात असते. आता अलीकडे काल परवा आमचे एक बाबा रोज फिरायला जातात. रोज म्हणजे कंटिन्यू, पाऊस असो, ऊन असो, थंडी असो, म्हणजे बिलकुल कोणी येऊ सोबत कोणी न येऊ रोज आणि रोज फिरायला जात. रिटायर्ड आहेत, फिरायला म्हणजे ड्युटीवर होते तेव्हा सुद्धा फिरायला जात, रिटायर्ड झाले तरी सुद्धा कंटिन्यू म्हणजे फिरायला जात. आणि थोडंसं पोट दुखलं, आणि पोट दुखलं तर अचानकपणे त्यांना असं वाटलं की पोट दुखलं, थोडंसं म्हणजे मनावर घेतलं, जाऊ द्या बा उद्या जाऊ दवाखान्यामध्ये. आणि परवाला मग जास्त झालं, दवाखान्यामध्ये नेलं तर ते काहीतरी पोटामध्ये त्यांचं फुटून गेलं. आणि डॉक्टर म्हणे जर समजा ऑपरेशन जर केलं नाही आज, म्हणजे आज जर केलं नसतं तर काही सांगता येत नव्हतं. म्हणजे किमान 5-5.5 लाख रुपये बघा त्यांना लागले. रोज आम्ही तरी विचार करतो, बाबा तुम्ही तर रोजच फिरता आणि तुम्हाला कसं काय झालं असं. म्हणजे मनुष्याचा काय बिलकुल भरोसा नाही बघा. म्हणजे कधी काय होईल ते बिलकुल एकदम, जे आता एकदम चांगली तब्येत आहे त्यांची. पण सांगण्याचं तात्पर्य हे आहे की मनुष्याच्या जीवनामध्ये बघा आरोग्य अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. चालढकल बिलकुल मनुष्याने केली नाही पाहिजे. जेव्हा एखादं काहीतरी आपल्या म्हणजे शरीर ही जी मशीन आपली आहे एवढी सतर्क असते बघा. म्हणजे तुम्हाला काय होणार आहे त्याचं जे पूर्वसूचना आहे ती पूर्वसूचना शरीर आपल्याला बरोबर देत असते. पण आपण धावपळीमध्ये असल्यामुळे त्याच्याकडे आपण दुर्लक्ष करत असतो आणि त्यामुळे बघा आपली अधिक तब्येत बिघडून जाते. शरीर म्हणजे माइंड एवढा आपला शार्प असतो की आपल्या शरीरामध्ये काय बिघाड होत आहे हे माइंड आपल्याला बरोबर सांगत असते. पण आपण जर स्मृतिवान असेल, आपण जर जागरूक असेल तर त्या क्षणी त्याला जाणतो, त्या क्षणी त्याला समजून घेत असतो. आणि म्हणून तर भगवंत म्हणतात की आपण स्मृतिवान राहिलं पाहिजे. चालताना, बोलताना, बसताना, उठताना, खाताना, पिताना, म्हणजे प्रत्येक क्रिया करताना, प्रत्येक काम करताना आपण स्मृतिवान असलं पाहिजे, जागरूक असलं पाहिजे, सतर्क असलं पाहिजे.
आपण जागरूक असेल, सतर्क असेल, स्मृतिवान असेल तर प्रत्येक गोष्ट बघा आपण व्यवस्थितपणे आपल्या जीवनामध्ये करू शकतो. आणि त्यामुळे मानसिक आरोग्य आणि शारीरिक आरोग्य अत्यंत महत्वपूर्ण महत्वपूर्ण आहे असं भगवंतांनी म्हटलं आहे. कारण आत्मविजय म्हणजे स्वतःच्या मनावरती विजय मिळवणं अत्यंत महत्वपूर्ण अशी गोष्ट आहे. म्हणून हे तत्व एक आपण पाळलं पाहिजे की आरोग्य परमा लाभा, संतुष्टी परमं धनम. संतुष्ट राहणे, समाधान राहणे, म्हणजे जे आहे जसं आहे त्यामध्ये ज्याला समाधान राहता येतं त्याच्यासारखा सुखी मनुष्य या संसारामध्ये दुसरा कोणताही नाही आहे. परंतु मनुष्य जर समाधानी राहत नसेल, संतुष्ट राहत नसेल तर त्या मनुष्याला जर कितीही दिलं तरी तो काही समाधानी राहू शकत नाही. म्हणजे तृष्णेच्या बाबतीमध्ये आणि इच्छेच्या बाबतीमध्ये भगवंत असे म्हणतात की मनुष्याच्या इच्छा या महासागरासारख्या असतात. म्हणजे महासागरामध्ये किती पाऊस पडतो, वर्षानुवर्ष पाऊस पडतो त्या महासागरामध्ये. तुम्ही असं कधी ऐकलं का की महासागर म्हणजे आता ओथंबून भरून पूर्णपणे ओसंडून चालला, असं होते का कधी? कधीच नाही होत. कारण त्याची अथांगता एवढी आहे की कितीही पाऊस पडला तर त्याचं पोट काही भरत नाही. अगदी लोभी मनुष्य किंवा तृष्णायुक्त मनुष्य अशाच प्रकारचं बघा जीवन जगत असतो. त्याच्या तृष्णा काही, इच्छा काही पूर्ण होत नाही. एक पूर्ण झाली की दुसरी, दुसरी झाली की तिसरी, तिसरी झाली की चौथी, अशा प्रकारचे असंख्य तृष्णा मनुष्याच्या चित्तामध्ये उत्पन्न होत असतात. परंतु जो मनुष्य संतुष्ट आहे, समाधानी आहे, समाधानी असणाऱ्या मनुष्याला जेवढं असेल तेवढ्यामध्ये तो सुखी राहत असतो. भगवंत असे म्हणतात की मनुष्य आपल्या लोभापायी, जसं उदाहरण म्हणून 4 मजल्याची बिल्डिंग आपण निर्माण केली, 4 माळ्याची बिल्डिंग निर्माण केली. त्या 4 माळ्याच्या बिल्डिंगमध्ये समजा 7, 8, 10, 20 रूम आहे. घरामध्ये 2च माणसं आहे. किती लागतील रूमा? 2च लागतील ना. म्हणजे 4 माळ्याची बिल्डिंग जरी असेल तर झोपायसाठी किती 2च रूम लागतील. बाकीच्या 18 रूम कशासाठी आहे? फक्त दाखवण्यासाठी असते की माझी 4 माळ्याची बिल्डिंग आहे. आणि समजून घ्या पाय जर चांगले नाही, गुडघे गेले कामातून, हाऊस आहे 5व्या माळ्यावर राहण्याची, काय कामाची? 5व्या माळ्याची बिल्डिंग काहीच कामाची नाही. कारण त्यासाठी आरोग्य सुद्धा महत्वपूर्ण आहे की नाही. कधी कधी लोक हौसीनं बांधलं म्हणतात, पण त्याची काय करता, पाय गेले कामातून वर जाता पण येत नाही. होते असं कधी कधी, आहे की नाही मनुष्याच्या जीवनामध्ये. म्हणजे समाधानी राहणं हे आपल्याला, ही कला आहे. म्हणजे समाधानी राहणे ही कला आहे बघा. काही मनुष्याला समाधानी राहता येतं, पण काही मनुष्याला समाधानी राहताच येत नाही. व्यवहारामध्ये आपण असं म्हणतो, याला कितीही दिलं तरी याचं काय मन समाधान होत नाही, हिला कितीही जरी दिलं तरी हिचं मन कधी समाधानी होत नाही. जे समाधान, संतुष्टता आपल्या जीवनामध्ये बघा असणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणून तर भिक्षूंना भगवंत म्हणतात की भिक्षूंनो 3च चिवर तुम्ही वापरा, 3 चिवराच्या अतिरिक्त तुम्ही वापरू नका. कारण त्याच्यामध्ये तुम्ही समाधानी असलं पाहिजे. तर आम्हाला काय कोणतंही चिवर द्या, कसंही द्या, आम्ही ते घालतो. किंवा समजून घ्या जसं वस्त्र दिलं लोकांनी तशा प्रकारचं आम्ही घालत असतो. कधी कधी आवडी निवडी असतं की आता हे घातलं जाऊ द्या, आता याला सोडून द्या, दुसऱ्या पद्धतीचं घालू. पण मग तशा पद्धतीचं, पण म्हणजे जेवढी आवश्यकता आहे तेवढं त्याचं ते ग्रहण केलं जातं. मग कधी कधी एक चिवर 2-2 वर्षे जाते, कधी 3ही वर्ष जाते, कधी 4ही वर्ष जाते. कारण जोपर्यंत ते फाटत नाही तोपर्यंत दुसरं घेण्याची काय गरज पडत नाही. कारण सारखं दिसते, नवीन घातलं तरी सारखं दिसते आणि जुनं घातलं तरी सारखं दिसते, त्याच्यामुळे त्याचा काही विषयच नाही आहे. म्हणजे संतुष्टता आपल्या जीवनामध्ये अत्यंत महत्वपूर्ण आहे. भोजनामध्ये काही द्या, जसं दिलं तसं, एकदम असं बिलकुल काय नाही. म्हणून तर पात्रामध्ये जेव्हा म्हटले भगवंत, म्हणजे पात्रामध्ये जेवण्यामागचा उद्देशच तो आहे की तुम्हाला त्याची चवच नाही लागली पाहिजे. एकदा कोणती वांग्याची भाजी आहे, नाही कोणती बटाटे आहे, कोणतं काय आहे, काही नाही, सगळं मिक्स करा, खाऊन घ्या. म्हणजे त्याची जी चव असते जगामध्ये कुठल्याही भाजीला ती राहत नाही. म्हणजे एकत्र केलेल्या भोजनाची जी चव आहे ती चव तुम्ही कधी काही करतो म्हटलं तरी ती काही येणारी नसते. ती अत्यंत स्वादिष्ट चव असते. सिद्धार्थ गौतम जेव्हा राजगृहामध्ये पहिल्यांदा भिक्षाटन करतात तर ते म्हणतात की आतापर्यंत माझ्या आयुष्यामध्ये असं भोजन मी कधीही केलेलं नाही. कारण ते पात्रामधलं भोजन असते.
म्हणजे सांगण्याचं तात्पर्य हे आहे की जसं आहे त्यामध्ये जर आपण समाधानी राहण्याचा प्रयत्न करत असेल, तर संतुष्ट राहण्याचा प्रयत्न करत असेल, तर बघा सुखी मनुष्य राहू शकतो. खरं तर सुखी जीवन जगण्यासाठी फार काही आपल्याकडे असावं लागतं असं बिलकुल नाही आहे. भगवंत असे म्हणतात की तुमचं मन जर समाधानी असेल तर त्या समाधानी मनाने तुम्ही पूर्णपणे संतुष्ट राहू शकता, सुखी राहू शकता. आणि त्यामुळे भगवंताने सुखाची व्याख्या करत असताना भगवंत असे म्हणतात की ज्याचं मन संतुष्ट आहे, ज्याचं मन समाधानी आहे, तर तो मनुष्य आपल्या जीवनामध्ये अत्यंत सुखी आहे. संतुष्टी परमं धनं, समाधानासारखं धन या संसारामध्ये दुसरं कोणतंच नाही आहे. आणि त्यामुळे संतुष्टता आपल्या जीवनामध्ये आपण प्राप्त करण्याचा बघा प्रयत्न केला पाहिजे. त्याच्यानंतर विश्वास प्रमा याते, विश्वासासारखं नातं दुसरं कोणतंच नाही. पती पत्नीचं नातं असेल, आई वडिलांचं नातं असेल, मुलांचं नातं असेल, बहीण भावांचं नातं असेल, आजी आजोबांचं नातं असेल, शेजाऱ्या पाजाऱ्यांचं नातं असेल, कुठलंही नातं असू द्या, या सर्व नात्याला टिकवणारं नातं जर कोणतं असेल तर ते म्हणजे विश्वासाचं नातं आहे. विश्वास प्रमा याते, म्हणजे विश्वासासारखं नातं या संसारामध्ये दुसरं कोणतंच नाही आहे. विश्वास जर असेल तर बाकीचे सगळे नाते टिकू शकतात, पण विश्वास जर नसेल तर दुसरे नाते कोणतेही टिकू शकत नाही. म्हणजे एकमेकांच्या प्रती जी विश्वासाची भावना आहे, ती विश्वासाची भावना बघा अत्यंत महत्वपूर्ण आहे. आणि ज्या परिवारामध्ये, ज्या कुटुंबामध्ये एकमेकांवरती जे विश्वास आहे आणि विश्वास संपादन करून तशा प्रकारचं ते जीवन जगत असतात, तर त्यांच्या जीवनामध्ये कधीही आणि कोणत्याही प्रकारचं दुःख येऊ शकत नाही असं भगवंतांनी म्हटलं आहे. एकदा मार भगवंताला म्हणजे बोधिसत्वाला म्हणतो, अरे सिद्धार्थ, तू काय हे ध्यान साधना करत बसला? तुला माहिती आहे का तुझे पिता मृत्यूला प्राप्त झाले? तर तेव्हा सिद्धार्थ गौतम म्हणतात की असं होऊ शकत नाही. जोपर्यंत माझे पिता मला ज्ञान प्राप्त होताना पाहत नाही, माझा उपदेश श्रवण करत नाही, तोपर्यंत माझे पिता कधीही मृत्यूला प्राप्त होऊ शकत नाही. इकडे राजा सिद्धोधनाला सुद्धा मार म्हणतो की राजन, तुमचा एकुलता एक पुत्र सिद्धार्थ गौतम ध्यान साधना करताना मृत्यूला प्राप्त झाला. राजा सिद्धोधन म्हणतात की असं होऊ शकत नाही, माझा पुत्र संग्रामामध्ये कधीही मृत्यूला प्राप्त होणारच नाही. तो जोपर्यंत ज्ञान प्राप्त करत नाही, या जगातील अज्ञान अंधकारामध्ये असणारे जे लोक आहे यांना दूर सारत नाही, त्यांचा अंधकार नष्ट करत नाही, मला जोपर्यंत माझा पुत्र भेटत नाही तोपर्यंत माझा पुत्र मृत्यूला प्राप्त होऊ शकत नाही. म्हणजे पित्याला आपल्या पुत्राप्रती एवढा विश्वास असतो आणि पुत्राला आपल्या पित्याप्रती एवढा विश्वास असतो. म्हणजे विश्वासाचं हे जे नातं आहे ते अत्यंत बघा महत्वपूर्ण आहे. आणि त्यामुळे भगवंत असे म्हणतात, पारिवारिक दृष्टिकोनातून जर आपण विचार केला असेल तर आपले सर्वच्या सर्व नाते जर आपल्याला टिकवायचे असतील तर एकमेकांच्या प्रती विश्वासाचं जे नातं आहे, प्रामाणिकपणाचं नातं आहे, तर ते नातं अत्यंत महत्वपूर्ण आहे. ज्या परिवारामध्ये हे नातं असतं, जसं माता विशाखाचा विचार जर आपण केला, माता विशाखेच्या परिवारामध्ये 7,000पेक्षा अधिक लोक होते, परंतु एकमेकांच्या प्रती जो आदर आहे, सन्मान आहे, विश्वास आहे, आपुलकी आहे, प्रेम आहे, आणि त्यामुळे बघा सर्व परिवार एकत्र होता. 7,000 लोक एकत्र राहणं म्हणजे काय जोक आहे का? 7,000 लोक एका परिवारामध्ये राहत होते, कारण एकमेकांच्या प्रती विश्वासाची भावना त्यांच्या चित्तामध्ये होती. त्यामुळे विश्वासाचं नातं बघा अत्यंत महत्वपूर्ण आहे. सहजासहजी, कारण जुने लोक असं म्हणायचे बघा, जान जाए लेकिन वचन ना जाए, प्राण गेला तरी हरकत नाही, जीवन संपलं तरी हरकत नाही, परंतु वचन मात्र दिलेलं गेलं नाही पाहिजे. म्हणजे विश्वासाचं जे नातं आहे, कारण विश्वास वचन हे अत्यंत महत्वपूर्ण आहे. बघा आयुष्य संपूर्ण जाते बघा मनुष्याचं
चांगल्या गोष्टी कमावण्यासाठी. परंतु एखादी गोष्ट मनुष्याच्या जीवनात जर अकुशल असेल, वाईट घडली असेल, तर मनुष्याचं संपूर्ण जीवन बघा ते संपून जात असते. म्हणजे विश्वास संपादन करण्यासाठी पूर्ण आयुष्य आपलं जाते, पण विश्वास नष्ट होण्यासाठी एक क्षण सुद्धा कारणीभूत ठरत असतो. आणि त्यामुळे विश्वासाचं नातं हे अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. आणि चौथं आणि अत्यंत महत्त्वपूर्ण, निब्बानं परमं सुख, निर्वाणासारखं सुख या संसारामध्ये दुसरं कोणतंही नाही आहे. पारिवारिक दृष्टिकोनातून हे छोटे मोठे जे सुख असतात, तर ते छोटे मोठे सुख काही क्षणापुरते आपल्या जीवनामध्ये असतात. परंतु निर्वाणाचं जे सुख आहे, निब्बाण म्हणजे निर्दोष जीवन, ज्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारचा दोष नाही आहे, जे रागरहित आहे, द्वेषरहित आहे, मोहरहित आहे, विकाररहित आहे, कुशल आणि प्रसन्न चित्ताची, परिशुद्ध चित्ताची अवस्था, ज्याला निब्बाण निर्वाण अशा प्रकारचं म्हटलं आहे. ज्यांच्या सर्व प्रकारच्या तृष्णा नष्ट झाल्या, नाहीशा झाल्या, ज्यांनी सर्व प्रकारच्या विकाराला नष्ट केलं, नाहीसं केलं, आणि निर्मळ अशा प्रकारची मनाची अवस्था ज्यांनी प्राप्त केली, ज्याला निब्बाण अवस्था अशा प्रकारचं म्हटलं आहे. आणि त्यामुळे मानवी जीवनामध्ये हे जे सुख आहे, संसारिक संसारिक जीवनामध्ये हे जे सुख आहे, हे सुख बघा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. आणि त्यामुळे संसारामध्ये जीवन जगत असताना भगवंत असे म्हणतात की आपण आरोग्य परमालाभा त्या तत्वाला जाणलं पाहिजे. संतुटी परमं धनं हे सुद्धा आपण समजून घेतलं पाहिजे. विसास प्रमा याते हे अत्यंत महत्त्वपूर्ण तत्व आपल्या जीवनामध्ये अंगीकार केलं पाहिजे. आणि निब्बानं परमं सुखम याला प्राप्त करण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. म्हणजे एका गाथेमध्ये बघा भगवंताने ही 4 प्रकारची अत्यंत मूलभूत असे तत्व सांगितले आहे की जे मनुष्यांच्या जीवनामध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. आणि सुखाच्या मार्गाकडे घेऊन जाण्यासाठी बघा ही तत्व आपल्या जीवनामध्ये आपल्याला सहाय्यक ठरू शकतात. आणि त्यामुळे आज या मंगलमय प्रसंगी आपणा सर्वांच्या हितासाठी, सुखासाठी आणि कल्याणासाठी या छोटेखानी भगवंताच्या गाथेच्या द्वारा धम्मदेशना आपणा सर्वांना दिली. या ठिकाणी इथेच थांबतो. आपणा सर्वांच्या प्रती अनंत अनंत मंगलकामना, मंगलमैत्री भावना व्यक्त करून ही छोटीशी धम्मदेशना संपन्न करतो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वांना दीर्घायुष्य लाभो.